नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येक घराशी संबंधित विषयावर बोलणार आहोत. घरगुती गॅस वापरणाऱ्या सर्वांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने गॅस सिलेंडर संदर्भात 8 नवीन नियम लागू केले आहेत आणि हे नियम देशातील सर्व कंपन्यांवर लागू आहेत. मग तुमचा गॅस एच पीचा असो, इंडियन असो किंवा भारत गॅस असो, सध्या देशात अनेक ठिकाणी गॅसची टंचाई जाणवत आहे. काही ठिकाणी लोकांना लांब रांगा लावून गॅस घ्यावा लागत आहे, तर काही ठिकाणी गॅस ब्लॅकने विकला जातोय. फसवणूक आणि चोरीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे नियंत्रण ठेवण्यासाठीच सरकारने हे कठोर निर्णय घेतले आहेत. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर पैसे असूनही तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही. आता 31 मार्चनंतर या नियमाची अंमलबजावणी अधिक कडक होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातील प्रत्येक माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता थेट नियमाकडे वळूया. सर्वात पहिला नियम आहे सबसिडी फक्त गरजूंनाच. आता सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच गॅस सबसिडी मिळेल. जर तुमच्या खात्यात पैसे येणं बंद झालं असेल तर समजा तुमची सबसिडी बंद झाली आहे. दुसरा नियम आहे आधार आणि मोबाईल लिंक अनिवार्य. आता गॅस बुकिंगसाठी आधार आणि मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. जर हे लिंक नसेल तर तुम्हाला गॅस बुकिंग करता येणार नाही. नियम तिसरा आहे बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टम. आता गॅस घेताना तुम्हाला अंगठा किंवा फेस व्हेरिफिकेशन करावे लागेल. यामुळे गॅस चोरी आणि फसवणूक थांबेल. चौथा नियम आहे फक्त ऑनलाईन बुकिंग. आता फोनवरून गॅस बुकिंग हळूहळू बंद होत आहे. फक्त ॲप किंवा वेबसाईटद्वारेच बुकिंग करावं लागेल. पाचवा नियम आहे एकाच पत्त्यावर 2 कनेक्शन बंद करण्यात येणार आहे. जर एकाच घरात 2 गॅस कनेक्शन असतील तर एक रद्द केलं जाईल. चुकीने घेतल्यास दंडही लागू शकतो. सहावा नियम आहे गॅस ट्रॅकिंग सिस्टम. आता तुम्ही मोबाईलवर गॅस कुठे आहे हे लाईव्ह पाहू शकता. यामुळे पारदर्शकता वाढेल. सातवा नियम आहे महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर मोठ्या कुटुंबासाठी दिलासा. म्हणजे आता एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर घेता येतील. आठवा नियम आहे डिजिटल पावती अनिवार्य. आता कागदी पावती बंद होणार आहेत. मोबाईलवर SMS द्वारे पावती मिळेल. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा अपडेट असा आहे की 1 एप्रिलपासून गॅसच्या किमतीत सुमारे 13 ते 14 रुपये घट होण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती बदलल्या तर दर पुन्हा वाढू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण काय करायचं? तुमचं KYC पूर्ण आहे का ते तपासा. आधार, मोबाईल आणि बँक लिंक आहे का ते बघा. सबसिडी येते का ते तपासा. गॅस घेताना वजन नक्की तपासा. फसवणूक दिसल्यास तक्रार लगेच करा. जर सबसिडी बंद झाली असेल तर काय करायचं? गॅस एजन्सीला जाऊन उत्पन्नाचा दाखला द्या. बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा. आता एक महत्त्वाची गोष्ट, सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहे. कोणी म्हणतं गॅस 500 होणार तर कोणी म्हणतं 1000 रुपये पार होणार. पण खरं काय? गॅसचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. म्हणून फक्त अधिकृत ॲप किंवा वेबसाईटवरच विश्वास ठेवा. आणखी एक महत्त्वाची सूचना, गॅस घेताना वजन कमी वाटलं तर लगेच तपासा. डिलिव्हरी बॉयकडून वजन काटा मागणं हा तुमचा हक्क आहे. शेवटी एवढं सांगतो, हे नियम तुमच्यासाठी त्रासदायक नाहीत तर सुरक्षितता आणि पारदर्शकतेसाठी आहेत. तुमच्या भागात गॅस वेळेवर मिळतोय का? सध्या सिलेंडरचा भाव किती आहे?
कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.